तर आम्ही आहा से कॅथेड्रलाच्या भायर आणि हांगासर तुम्ही ही बेल पळोवंक शकता. ही बेल आहा पळय ती गोल्डन बेल ऑफ गोवा म्हण एका वळखता सगळे जाण. आनी पाप साहेबाचे आतां सद्याक तो एक्सपायर जालेला म्हणून ती बेल वाजोवपाक एक सर्क्युलर काडला चर्चीन. आनी एक्चुअली ही बेल आहा पळय ती कितलो तेंपूच जाली वाजनासलें, पण आतां सगळे हेंचे लोक एकठांय जावन तेणी ती आतां एक्चुअली रिपेर केल्या आणि सद्याक वाजयता येते. तर ते थंयसर आमी गुड इवनिंग. सांग तुजें नांव सांग. माझें नांव झेवियर रॉड्रिगीस. ओके. हांव हिंगसरलो पॅरिशनर ओल्ड गोवाचो. आतां खूब दीस जाले ही बेल आमची गोल्डन बेल म्हणटा पळय वयर आहा ती खूब दीस जाले आमकां वाजता ती आयकोंक येनासली. सो एक्सपोजन टायमारूय ती वाजोंक नासली. बॉडी भायर भितर घालता तेन्ना आनी भायर काडटा तेन्नाय ती वाजोंक नासली. सो जेन्ना फादीकारा कडेन विचारलें बाबा फादर ही बेल वाजताली पयलीं आतां कित्याक वाजोंक ना. सो फादर म्हणालो आपण ऑलरेडी लेटर केला आणि ASI म्हणालो काय खबर करना. सो म्हणलें फादर म्हाका कॉपी मेळटली. तर कॉपी दिली फादरीन आनी हांव रावलो. ASI कडेन चालले. ASI म्हणालो आमी एस्टिमेट करता. आतां फादरीन हें लेटर केलेलें इन द मंथ ऑफ सप्टेंबर आनी आयज आमी आहा आतां एप्रिलान ऑलमोस्ट 10 मंथ जाले. ते अजून एस्टिमेट करता. आतां फाटल्या दिसांनी पयर आमचो पाप साहेब एक्सपायर जालो तेन्ना बिशप हावजांच्यान एक सर्क्युलर येयलो की ऑल द चॅपल्स एंड चर्चीस हॅव टू पील द बेल्स कंटिन्युअस फॉर 2 days आनी एक फ्युनरला दिसा. पूण हिंगा आमचे नशीब फोटे आमचे बिशप एका बिशपाचे चर्चीक कॅथेड्रल म्हणटा तेका बेलूच ना. बेलूच वाजोंक येना. ती धाकट्यो बेली आतां आयकोंक येना. सो फादरीक पत्तून विचारलें. फादर म्हणालो आपूण कितें करूंक शकता. आपण ऑलरेडी कॉरस्पॉन्डन्स केला रिमांयडर धाडला काय करूंक शकना. सो हांवें कंप्लेन घातली फॉर्मल कंप्लेन घातली. आनी जेन्ना आमी पळोवंक गेले तेन्ना वयलो डोंग आहा पळय तो पडलेलो आसलो. तो आतां डोंग उखलपाक ऑलमोस्ट 300-400 kgs तेजो वेट आनी बेलीचो वेट 2000 kgs. हें हितून मेवता तुका गुगलाचेर मेवता. सो आमी कितें केलें ASI विचारलें. ASI म्हणाले पत्तून आमी एस्टिमेट करता. तेंचे एस्टिमेट जावं ना जावं म्हणून आमी कितें केलें एक ग्रूप आमी आतां सगळे एकठांय जाल्या एक 10 जाण आमी आनी आमीच तो उखलून वयर घातला. सो टेम्पररी अरेंजमेंट फाल्यां तरी बेल वाजोव म्हणून आमी केला. आतां फ्युनरलाकूय वाजल्या पुरो थंयच बरे भशेन सगळें जाल्या पुरो. ASI कडेन एकूच मागता की बाबा सगळे तुमी एस्टिमेट कितें करपाचें आहा तें बेगीन कर आनी सामकें आमकां डेली विदावट एनी टेन्शन वाजोवपाक दिवची म्हणून. तर आतां टेम्पररी केला तुमी सगळें. हय आमी काडले आनी ते हूक काडली भायर काडलेली पडलेलो तो आमी परतून लायला. एक दुबाव येता तो मुद्दम हेणी काडून दवरला काय वाजना जावपाक तो एक दुबाव येता आमच्या मायंडान. कित्याक हे देवळ्या 300 kgचो डोंग बेश्टो पडचो ना. पडलो जाल्यार कितें तरी डॅमेज जातली. तो कोणे तरी तो काडून दवरला मुद्दम आनी तो परतून घालूंक ना. पर्पजली केला तें अशें आमकां दिसता. ते साम मिसशीप. आमी ते कंप्लेनान एन्क्वायरी मागल्या कंप्लेन दिला पळय तितून आमी एन्क्वायरी मागल्या आनी कोण आहा तितून रिस्पॉन्सिबल ताका सस्पेंड करचो म्हणून मागला आमी. आतां पळोवया कितें जाता तें. थँक्यू. तुजें नांव सांग. हांव लॉयड वायज. लॉयड तुवें हालोलो थिंगा वयर आतां हें करता पळय तेन्ना तो कितलो टायम लागलो तुमकां हें करपाक सगळें. आमकां हें करपाक सुमार 75 मिनट्स कशें लागले आतां सगळें करपाक. ओके. आनी ते मेकॅनिझम आहले ते आमी शिकले पयले. तेजी शिकोवन कशी घेतली आनी आतां आमी घातला तें सामकें आहलें तशें. आनी ते आतां पडचें न्हू म्हणून सेक्युअर केला. एक चेन घातल्या नट एंड बोल्ट घातला फॉर एडिशनल दीस थिंग सेक्युरिंग लॉक कशें केला तेका. सो पडची ना ती. ओके. पूण ASIन पळोवन घेवचें. ओके. कित्याक ते टेक्निकल पर्सन आनी तेणी ती सामकी रिस्टोर करीत जाल्यार सगल्यांक बरी. कित्याक ही गोल्डन बेल म्हाका दिसता आख्खी इंडियेक पासून ओहली बेल आसची ना. इट इज बिगेस्ट इन एशिया. वन ऑफ द बिगेस्ट इन एशिया एंड द सावंड ट्रेवल्स अराउंड 4 kilometers आय थिंक सो. आनी रातची आनीक चड पावता. तूं कोल्लियम आमची नेबरिंग विलेज आहा थिंगा पासून वचत जाल्यार ओके आवाज येता. बोमा पासून येता सो दिसता म्हाका. ओके. पूण मातशें शांत आसूंक जाय. ओके. सो हांव मातशी ASI कडेन विनंती मागता की ह्यो सामके आमचे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट मातशे लोक्स घालचे आनी कामां मातशे टायमार करचे. कित्याक आमकां फुडल्या जनरेशनाक हें पळोवंक मेळटलें आनी हिस्ट्री वील बी पास्ड ऑन टू द अदर्स. ओके. थँक्यू. ग्लेन आतां हे पळय ही सारकी इम्पॉर्टंट बेल आनी हेचे जेन्ना पळय हिंगा सगळे ट्युरिस्ट येता पळय ती एक म्हणल्यार एक हिस्ट्रीच सांगता सेपरेट. हे बेलीचेंच सांगता. पूण हे बेलीक हें दिवप ना तितलो व्हॅल्यू दिवप ना. तुमी कशें कितें पळयता. आतां हें झेपेरान जालां तशें आमी एक्सपोजिशन पळय ट्राय केली. तेणी सांगलें आमकां टायम ना आतां मागीर आमी कोत्ता. सो एक्सपोजिशन जावन कोत्तले मागीर आमी चिंतलें मागीर एक्सपोजिशन एटलीस्ट हिस्टराक मेवतली. जेन्ना हिस्टराक आमी मिसाक येयले आमकां भितर इगोर्जीन बेल आयकोंक येना. तेन्ना आमी इन्क्वायरी केली. ती म्हणून आजून रिपेर जाल्ली ना आनी धाकटी बेल आहा तिका 5 बेली त्यो. ती धाकटी येता ती भितर इगोर्जीन आयकोना भायर येता आनी ते ट्रॅव्हलिंग चड जायना सावंड.
ती गोल्डन बेल म्हणटा ती एक मारीत जाल्यार माझ्या एटमॉस्फियर 2-3 किलोमीटर आवाज येताले पयलीं टायम. आतां बिकॉज ऑफ ट्रॅफिक एंड ऑल तितलो आवाज मे बी पावनासतलो, पूण जेन्ना शांत आसता रातचे टायमार इवनिंग टायमार यू कॅन हियर द वेल. आतां हें रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची येसायची, हे मोनोमेंट जावन वर्ल्ड हेरिटेज आहे, जे प्रिजर्वेशन कन्जर्वेशन आनी रिस्टोरेशन तेंची रिस्पॉन्सिबिलिटी. आतां झेवियरान सांगला ते प्रमाणे ते येदोळ्ळो तो पेंडुलम आसा तो 200 किलोचो आसतलो, तो कसो पडलो आनी पडलो आतां सप्टेंबरान 21 इन्फॉर्म केलें रिटर्न बाबा हें पडलां म्हणटा तेणी रिस्पॉन्सिबिलिटी कित्याक घेवना. आनी ते रिपेर करपाक व्हडले ते रॉकेट सायन्स न्हू, ते भायर आतां आमी केलां तशें करूंक जातालें आनी मे बी आनी कितें एडिशनल करूंक जातालें, पूण तें कित्याक करूना. सो म्हाका दिसता हे आतां आमचें ASI ऑफिस आहा ते म्हाका दिसता जस्ट बेस्ट आतां तें शो पीस म्हणून दवरलेलें आहा ओल्डगोवा. ते कांय ओल्डगोवाचें रिस्टोरेशन ना जाल्यार कांयच पडलें ना, ओल्डगोवाची लेगसी पडलेली ना तांकां म्हाका दिसता दे आर बोर्ड टू डू द रिसर्च वर्क इन ओल्डगोवा. की आमी जायते पयलें ओल्डगोवा कितें जाल्लें आतां तेंचें कांयच ना. आतां जे फुटपाथ पयले अरावंड फुटपाथ ते मेंटेनन्स ना, आनी ते गार्डनां पळय जाल्यार आजून तिथे जाय पयले टायमार उरताली तशें काय ना. आतां हे सायडीन पयलें गार्डन आजुनूय ते जे आमचे वीड्स आहा तशेंच आहा ते क्लिनींग जाल्ले ना. पूण हे इतले ASI जितलो स्टाफ आहा कित्याक फायदो. आनी सेकंडली हांवें आयकलां आजून पासून थिंगा सुप्रिटेंडंट येयलो ना म्हण आयकलां हांव फाटीं लास्ट गेल्लो फूल टायम ना. सो बिकॉज ऑफ दॅट हे सबोर्डिनेट आहा ते काम करना. सो कित्याक खंय तरी म्हाका दिसता संशय येता कितें तरी हेंचे हिडन एजंडा आहा. सो हे वर्ल्ड हेरिटेज डिस्ट्रॉय करपाची, कित्याक हे वन ऑफ द कल्प्रीट. कित्याक तुमी पळयलां आसतलें जितली इलिगेलिटी जाता हे वन ऑफ पार्ट एंड पार्सल, कित्याक हे कांयच एक्शन घेयना म्हणून हे वाडलेलें आहा. आनी जे रिस्टोरेशन करपाचें आहा तें कोन्ना. आतां 2 दीस पयलीं तिणें हेरिटेज वीक केलो, गूड फ्रायडे 18 एप्रिला दिसा. ते व्हडलें आमचें फंक्शन केलें तेणी आमचे सांत ऑगस्टान टावरा कडेन. थिंगा इतले थिंगा स्नॅक्स सगळें वांटलां म्हणून इतले पयशे मोडूंक तेंचे कडेन आहले जाल्यार बेल रिपेर करपाक कित्याक पयशे ना. आनी ते दाखोवपाक कित्याक वता तुमी हेरिटेज वर्ल्ड हेरिटेज वीक म्हणून, वर्ल्ड हेरिटेज डे म्हणून. जो तो हेरिटेज तुमकां सांबाळपाक कळना ते पब्लिसिटी करून कांय फायदो ना. सो हांव मागतां असलें जायते आहा भितर इगोजनाचे जायते फाटीं बोरले डस्टिंगा काडून करूंक जाय. आतां तुमी पळयता हेजो जो पेंट पडलेलो आहा तो चुनो, आतां एक्सपोजन जावचे पयलीं बरो आसलो सडनली पडलो कसो. सो हेजें काम तरी खंय तरी क्वॉलिटी कामाची पळोवंक जाय. कित्याक हे म्हाका दिसता हें आजून हे बेश्टे काम करूंक जाय म्हणून कोत्ता. हे ऑडिट जावंक जाय कामाची कितले, कित्याक लास्ट टायम एक्सपोजना टायमार वॉटर फावंटन्स घातलेले तेजे उपरांत ते फंक्शनूच ना. कशें जावंक शकता. ऑपरेटर जाल्ले ना, तशें जायते कामां केल्ली तेंचे ऑडिट जावंक जाय. आनी आमी मागतले इन्फॉर्मेशन हे ASIन हे फाटीं एक्सपोजनाक कितलीं कामां केलां ती आनी तेंचें कितें आहा तें कोणाक फायदो कोणाक ते. कित्याक म्हाका दिसता तर कांयच कामां जाल्लीं ना. आनी जे आमकां जे रिक्वायरमेंट आहा इगोजेक तें कांय जाल्लें ना. भितर पळय आतां पारे जायते आहा तांकां आतां इतले पारे बोरला तांकां कितें तरी हें करूंक जाय, सोल्युशन हाडूंक जाय. कित्याक ते सगळें हें करता थिंगा बुरशें कोत्ता ते कांयच ना. तेंचे पेंट सारको ना. लास्ट टायम तशें लिकेज जाताली. म्हाका व्हिडिओ आहा तो एक आमचे चॅपल आसले सांत हातून आनी ते सायडीचे 2 चॅपल दोनूय चॅपलांनी लिकेज जाताली. मागीर इन्फॉर्म केलें, मागीर म्हणलें पावस आहा पळय पावसान सांगोन तेणी ते रिपेर केल्लें आहा. सो तो खंय तरी कितें करूंक जाय. कित्याक ह्या वर्सा पावसान कितें जातलें खबर ना. तेणें आतां रुफींग सारकें टोटली रिफर्निश केला काय मातशें नॉर्मल टेम्पररी रिपेर केला तें खबर ना. ते सारकें लिकेज जातालें ताका डॅमनस येयलेले. सो इतलो वर्ल्ड हेरिटेज सायटीची अहें जर तो स्टेट आमचे ASI अहें मेंटेनन्स करता आमकां ASIची गरज कित्याक जस्ट लोकांक त्रास करपाक. सो हांव मागतां गोवोरमेंटान आनी सेंट्रल मिनिस्टर आमचो कल्चर मिनिस्टरान खंय तरी हेंची दखल घेवची आनी बेगीनचे बेगीन आमचे जे गोल्डन बेल आनी सरावंडींग दुसरे 4 बेली आहा आनी प्लस प्लॅटफॉर्म ते 2 प्लॅटफॉर्म आहा ती बेल मारपाक ते एक मोडलेले आहा ते रिस्टोर करचे बेगीनचे बेगीन. कित्याक आमकां आतां फुडल्या ओकेशनां जायती येवपाची फंक्शन ते एटलिस्ट फुडल्या फंक्शनाक तरी आमकां मेवतले म्हणून आमी आशा बागयता. कित्याक इतली आतां आयज तरी आतां आमी टेम्पररी रिपेर केला फाल्यां फ्युनरल आहा म्हणून. सो फुडल्या फंक्शनां आसतली तेन्ना कितें करतली. कित्याक हे सांगलां तशें बिशपाची चर्च आमची कॅथेड्रल मदर ऑफ ऑल चर्चीस म्हणटा. सो हिंगा फंक्शनां जायतीं आसता व्हडलीं फंक्शनां जाता. सो आमकां बेल मेवना जाल्यार फायदो कितें. आनी ASI जे कन्सर्न ऑथॉरिटी आनी वूड हॅव टू डू द कन्जर्वेशन आनी रिस्टोरेशन ऑफ दॅट प्लेस ते कांयच करना. सो हितून म्हाका खंयचे सांगला तो इन्वेस्टिगेशन जावपाचें आनी कोण ऑफिसर रिस्पॉन्सिबल एक्शन जावपाचें. कित्याक आयज आमी फोन मारलेलो एका ऑफिसराक तेणें सांगलें आपल्याक लेटर येवनी मागीर पळयतलो म्हणून. अशें कशें हेजे पयलीं लेटर येयला तेन्ना कितें पळयलें. सो हेजें एक्शन जावचें म्हणून मागता आमी. ना जाल्यार आमी हेजे फुडें लोकांक घेवन आमी ASIच्या ऑफिसान वयतले म्हणून आनी आमकां आन्सर दिवचें म्हणून मागतले.